खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील विविध मागण्यांसाठी व ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविरोधात त्रस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रमोद कृष्णा जाधव यांचे आमरण उपोषण. खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हिंगणा कारेगाव येथील जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असून वेळोवेळी शासनाला मेलद्वारे सूचना देऊनही जल जीवनाचे संबंधित ठेकेदार तसेच जल जीवन योजनेचे अधिकारी राम कोरडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच ग्रामपंचायत हिंगणा कारेगाव येथे 26 जानेवारी 2024च्या नंतर प्रत्यक्ष एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही. शासनाचा जी.आर. आहे की ग्रामसभेचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. ग्रामपंचायत हिंगणा कारेगावचे सरपंच सौ राजकुमारी तेजेंद्र सिंग चौहान व ग्रामपंचायत सचिव प्रवीण चव्हाण शासनाच्या जी.आरचे उल्लंघन करत असून ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. ग्रामपंचायत हिंगणा कारेगावच्या दप्तरी सार्वजनिक शौचालय व मूत्राची नोंद असून प्रत्यक्षात गावात सार्वजनिक शौचालय व मूत्र नाही. प्रत्यक्षात शौचालय व मूत्र नसून ग्रामपंचायतने सार्वजनिक शौचालय व मूत्राचा खर्च दाखवला. सरपंच सौ राजकुमारी चव्हाण व ग्रामपंचायत सचिव प्रवीण चव्हाण शासनाची दिशाभूल करत आहेत. सरपंच व सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी प्रमोद कृष्णा जाधव यांनी केलेली आहे. तसेच ते 3 दिवसापासून आमरण उपोषणासाठी ग्रामपंचायतच्या समोर बसलेले आहेत. मी प्रमोद कृष्णा जाधव राहणार हिंगणा कारेगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मी ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं की आमचा शुद्धोधन नगरचा रस्ता आणि जलजीवन योजनेचं पाणी आमच्या गावामध्ये उपलब्ध झालं पाहिजे आणि रस्त्याचं काम झालं पाहिजे. तर जलजीवन योजनेचं काम झालं असं मला शासनाने लेटर दिलं, पण प्रत्यक्षात काम काहीच झालेलं नाही आहे. आमच्या गावामध्ये नळ योजना चालू झालेली नाही आहे. खूप बिकट परिस्थिती आहे. गावाचा काहीच विकास झालेला नाही. गेली 15 वर्षापासून एकाच घरामध्ये सरपंच पद असल्यामुळं तुम्ही पण गावची परिस्थिती बघू शकता. माझी शासनाला हेच विनंती आहे की आमच्या गावामधली जलजीवन योजना लवकर सुरळीत चालू करून देण्यात यावी आणि दलित वस्तीचा जो रस्ता आहे तो सुद्धा चालू करून देण्यात यावा. गेली 15 वर्षे झाली गावामध्ये ग्रामसभासुद्धा झाली नाही. काल ग्रामसभा होती पण मुद्दामून तहकूब केली. काही पण मुद्दामून कारण सांगून ग्रामसभा तहकूब करून फक्त ग्रामसभा कागदावर घेतात. माझी शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण कराव्यात अशी मी शासनाला कळकळीची विनंती करत आहे. गेल्या 15 वर्षापासून तुमच्या गावामध्ये ग्रामसभा झालीच नाही असं तुम्ही म्हणता. हो कशावरून? सर, कागदावर झाली. इथं तुम्ही नागरिकांना विचारू शकता कधी ग्रामसभा झाली का. नागरिकसुद्धा तुम्हाला सांगायला तयार आहेत. फक्त कागदोपत्रीच झालेली आहे. जलजीवन योजनेचं मला यांनी पत्र दिलं शासनाने की हो काम झालेलं आहे आणि पाणी पत्र आहे सर. माझ्या पत्रामध्ये असं सांगितलं आहे त्यांनी की गावातील पाणी पुरवठा पूर्ण सुरळीत चालू आहे, पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही. तुम्ही गावामध्ये म्हणजे बघू शकता एकही सुद्धा काम झालेलं नाही. त्यांनी फक्त टेस्टिंग करतात नावाला आणि कुठेही पाणी पुरवठा सुरळीत चालू नाही. आणि याच्या अगोदर आम्ही पाठपुरवठा केला असता तेव्हा आम्हाला हेच सांगितण्यात आलं किंवा पाणी चालू झालेलं आहे. ते येतात, जे ठेकेदार आहेत अभय इंगळे ते येतात आणि 2-4 वायांना उभे करतात, हांडेचे फोटो काढतात आणि निघून जातात. अशी म्हणजे नागरिकांची दिशाभूल करून शासनाची सुद्धा दिशाभूल करत आहेत अभय इंगळे ठेकेदार. आणि त्यांना जे सोबत जे अधिकारी आहेत राम कोरडे हे सुद्धा त्यांना समर्थन करतात. त्यांना वेळोवेळी संपर्क करून आणि पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं मी हे मोठं पाऊल उचललेलं आहे. लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही अशी माझी मागणी आहे. त्वरित आमची मागणी शासनाने पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. सर, आमच्या इथले ग्रामसेवक प्रवीण चव्हाण आहेत. ते फक्त हप्त्यातून 2 दिवस असतात, सोमवार आणि गुरुवार. ते तर येतच नाहीत. किती दिवसापासून कार्यरत इथं? ते इथं गेले 4 वर्षापासून कार्यरत नाही आणि फोन त्यांचा नेहमी स्विच ऑफ असतो. ते म्हणजे इथं सेवा देतच नाहीत. काही पण कारण सांगून ते निघून जातात. इथं त्यांचं म्हणजे असं हजेरी पुस्तक नाही. बघा, ही आमची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचा बोर्ड इथं लागलेला नाही आहे की निधीचा तपशील म्हणा किंवा ग्रामसेवकाचा नंबरसुद्धा असतो. तसं काहीच इथं प्रकार नाही आहे. म्हणजे आमचं गाव हे गेली 50 वर्षापासून दुर्लक्षित आहे, तसंच आहे. ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य आहेत तुमच्या? आमच्या ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्य आहेत. इथंच सदस्यपती आहेत. त्यांनासुद्धा विचारा. कुठल्याही प्रकारची नोटीससुद्धा काढत नाही ग्रामपंचायत आणि सहीसुद्धा घेत नाही. ग्रामसभा घेत नाही, आमसभा होत नाहीत. इथं काहीच होत नाहीत आमच्या ग्रामसभेमध्ये.
जे काही ते व्यवहार होतात आमचे म्हणजे खामगाव तालुक्याला जे आहेत सरपंच तिथंच राहतात, आमची इथं राहतच नाहीत. सरपंच हे गावातच राहत नसतात. आणि सरपंच सौ राजकुमारी तजेंद्र सिंग चव्हाण आणि उपसरपंच सुद्धा गावात राहत नाहीत. त्यामुळं आमच्या गावाकडे कोणी खामगावला तालुक्याच्या हो शहरामध्ये राहतात, ते इथं राहत नाहीत. आता गेले 3 दिवस झाले तर मी इथंच आहे, पण आता काय ते बंदच असते. बघा तुम्ही पण बघा आज 15 ऑगस्ट असल्यामुळे जरा एरवी ते चालू नसते. ते खामगावला जावं लागतं. ग्रामपंचायतचा कुठल्याही प्रकारचा दाखला घ्यायचा असेल तर खामगावला जावं लागतं. आमच्या इथं ऑपरेटरसुद्धा आहे, तरी पण तो इथं नसतो. ग्रामपंचायत आमची ओपनच नसती. खामगावला सरपंच त्यांच्या घरी जावं लागतं. किंवा ऑफिसमध्ये, म्हणजे खर्च करून नागरिकांना त्यांच्या घरी जावं लागतं. हो, आज रोजी मोलमजुरी करून 50 रुपये 100 रुपये खर्च करून नागरिकांना फक्त दाखला आणायला जावं लागतो. सरपंचाचा किंवा ग्रामपंचायतचा दाखला जरी असेल ना तर तो आणायला जावा लागतो. माझी एवढीच विनंती आहे की सदस्यपती आहे तिथं कोणी? हो हां. अमोल श्रीकृष्ण जाधव. मी हो खरोखर आहेत. माझं पण म्हणणं होतं, मी 9च्या बॉडीमध्ये मी एकटाच त्यांच्या विरोधात निवडून गेला, माझी पत्नी. आणि मी नेहमी या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा उल्लेख करतो. ज्यावेळेस ही मानसिक सभा होतात त्या मानसिक सभेमध्ये मी ग्रामपंचायतचा उल्लेख करतो, तर हे मला टाळाटाळ करून असं हे करून घेतात की आम्ही करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पुढच्या वेळेस घेऊ. आतापर्यंत यांनी मला हेच दाखवलं की कोरोनाचा टाईम आहे, आपण पब्लिक एका ठिकाणी जमा करू नाही शकत. आता कोरोनाचा टाईम पण गेला, पण तरी पण अजून ग्रामसभा झालेली नाही इथं. कालच्या ग्रामसभेसाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की 100 सह्याची आवश्यकता आहे. 100 सह्याची आवश्यकता आहे, पण आम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये 100 सदस्य व्यक्ती बसतात का, अशी आमची एक मागणी होती. जर तुम्ही मग ग्रामसभा घेतली ना तर ग्रामसभेसाठी काहीतरी आम्हाला लागणार. तिथं 100 व्यक्ती बसले, काही लागेल त्यांचं बसण्याची योजना पाहिजे काही, पण ते काहीच नव्हतं. त्यांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी नियम सांगितलं आम्हाला, पण आम्ही ते पण द्यायला तयार होतो. तयार व्हायला होतं, पण ते म्हणाले आता टाईम निघाला. 10 वाजताची सभा होती, ती आता हे झाली, वेळ निघून गेली, म्हणून त्यांनी टाळाटाळ करून लगेच ते बाहेर आले. असं म्हणजे ते ग्रामसभेला आम्हाला काय थोडंही पण बोलू देत नाहीत. ग्रामसभेचं आतापर्यंत आमच्या गावामध्ये आम्हीच नाही, आमचे जे हे आहेत वरिष्ठ लोक आहेत यांना पण ग्रामसभेचं अजून महत्त्व माहीत नाही आहे की ग्रामसभा असते कशी, हे पण माहिती नाही. युवा पिढीला पण ते मार्गदर्शन हवं आहे की ग्रामसभा असते कशी, त्याच्यात राहते काय, कसं आपले हे मांडायचे, प्रश्न मांडायचे, याचं पण अजून लोकांना हे नाही. माहीत काही मागण्या काहीच नाही. गावातल्या ज्या म्हणजे आता हे 15 वर्ष झाले कमीत कमी सरपंच आहेत. पहिले हे होते, 2 वेळेस आता म्हणजे त्यांची पत्नी होती, 1 वेळेस हे होते. पण या 15 वर्षामध्ये कमीत कमी असा विकास कोणताच झाला नाही की असा जसा पाहिजे होता तसा गावाचा विकासच नाही झाला. आणि विशेष म्हटलं म्हणजे नळ योजना केली तर नळ योजनेचं काही ठिकाणी म्हणजे असं आहे की साधी अशी जर आपली समजा ट्रॅक्टर गेला त्याच्यामध्ये जर 5 क्विंटल माल असला तर ते पाईपलाईन फुटून जाते. इथलं म्हणजे वरती त्याने पाईपलाईन करेल आहे, जसं निकृष्ट दर्जाचं काम करेल आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे म्हणजे येणं तर ते तर दूरच, पण मग असं कामाची अशी म्हणजे काहीच नाही. त्याच्याच स्वतःच्या याच्यातलेच गट्टू आणणे लावणे, त्याचं बिल काढणे, म्हणजे असं काहीच हे नाही. भ्रष्टाचाराचा म्हणजे लय हे. आणि त्यांचं कमी जापा म्हणजे आमच्या तिथे बी नाली गेली आहे. आणि त्याचं असं गावाचा विकास तर 15 वर्ष करून नाही राहिले आणि आमदारकीचे स्वप्न बघून राहिले. गावात येत नाही आणि आमदारकीचे स्वप्न बघून राहिले की आमदारकीचं तिकीट पाहिजेत आम्हाला. गावाचा विकास राहिला तर आमदार आपल्या याच्यामध्ये आपल्या खामगाव म्हणजे आमदार म्हणजे खामगाव तालुक्यामध्ये खामगाव विधानसभेमध्ये किती गावं आहेत? जवळजवळ समजा 128 गावं आहेत. एका गावाचा विकास 15 वर्ष झाले करून नाही राहिले तर 128 गावाचा विकास कधी करतील?
पूर्ण दिसला पाहिजे. आज रोजी उपोषणाला 3 दिवस झालेले आहेत, तरी पण अजून शासनाने कुठलीही काही दखल घेतलेली नाही. आणि काल त्यांना त्रास व्हायला कालपासूनच सुरुवात झाली आणि त्यांना चक्कर वगैरे आणि अजून त्यांची जे प्रॉब्लेम आहे त्याचे प्रॉब्लेम वाढले त्यांचे चांगलेच. आतापर्यंत कोणती दखल न झाल्यामुळे त्यांच्या जर जीवाला काही जर हे झालं तर याला जिम्मेदार शासनच राहणार आहे. काहीच नाही घेतले वैद्यकीय, अजून आतापर्यंत कुठलीही वैद्यकीय नाही आले, काहीच नाही दखल घेतले गेले. यांच्या जीवाला जर काही झालं तर शासनच जबाबदार राहणार आहे.